नमस्कार विद्यार्थी मित्र, मी कुमारी चव्हाण लता अंकुशराव, कृष्णा महाविद्यालय रेठरे बुद्रुक, ऑर्गनायझेशन ऑफ कॉमर्स अँड मॅनेजमेंट अर्थात OCM या विषयाच्या ऑनलाईन अध्यापनामध्ये तुम्हा सर्वांचे स्वागत करते. आजच्या या लेक्चरमध्ये आपण युनिट फर्स्टला सुरुवात करणार आहोत. युनिट फर्स्टमधील टॉपिक नंबर फर्स्ट, ज्याचं नाव आहे व्यवसाय स्वरूप आणि व्याप्ती. या टॉपिकचा अभ्यास आज आपण करणार आहोत. आता याच्यामध्ये व्यवसायाचं स्वरूप कसं असतं, त्याची व्याप्ती कशी असते, व्यवसायाची वेगवेगळे प्रकार कोणकोणते असतात, हा सगळा भाग आपल्याला अभ्यासायचा आहे. तर प्रत्येक मनुष्याला त्याच्या गरजा भागवण्यासाठी काही वस्तू आणि सेवा ह्या आवश्यक असतात. काहीतरी कामामध्ये गुंतवून प्रत्येकाला ठेवाविषयी वाटत असते आणि हे काम आनंददायी असावे, मनोरंजनासाठी आणि प्रेम दर्शवण्यासाठी, तसंच आपुलकी आणि देशभक्तीपर असं काम असावं असं वाटतं. अशा या कृतींचं वर्गीकरण आर्थिक कृती आणि आर्थिकेतर कृती याच्यामध्ये करता येऊ शकते. तर हे मानवी कार्य किंवा कृती जे आहे त्याचं विभाजन कशा पद्धतीने केले ते आपण या डायग्राममधून समजावून घेऊ. तर जी काही मानवी कृती आहे, ही मानवी कृती दोन प्रकारच्या असतात. एक आर्थिकेतर कृती असते आणि दुसरी असते ती आर्थिक कृती असते. आर्थिक कृतीमध्ये कशाचा समावेश होतो, तर आर्थिक कृतीमध्ये एकतर व्यवसाय, पेशा किंवा नोकरी याचा समावेश होतो. आर्थिक कृतीमध्ये व्यवसाय, पेशा आणि नोकरी याचा समावेश होतो. तर हे पाहण्या अगोदर आपण आर्थिकेतर कृती म्हणजे काय ही संकल्पना समजावून घेऊ. तर आर्थिकेतर कृती म्हणजे पैशाची अपेक्षा न ठेवलेल्या कृती. म्हणजे या कृतीमधून कुठल्याही प्रकारची पैशाची अपेक्षा ठेवली जात नाही, तर त्याच्यामध्ये वैयक्तिक, सामाजिक, धार्मिक, सांस्कृतिक व भावनिक बाबींचा समावेश असतो. याच्यामध्ये कुठल्याही प्रकारची पैशाची अपेक्षा नाही, तर याच्यामध्ये वैयक्तिक, सामाजिक आणि धार्मिक, सांस्कृतिक व भावनिक बाबींचा समावेश असतो. उदाहरणार्थ काय सांगता येईल की पुस्तके वाचणे, जनतेची सेवा करणे आणि आईने स्वयंपाक बनवणे यासारख्या कामांचा समावेश हा आर्थिकेतर कृतीमध्ये केलेला आहे. ही झाली आर्थिकेतर कृती. आता दुसरी कृती आपण अभ्यासणार आहोत, ती म्हणजे आर्थिक कृती. तर आर्थिक कृतीमध्ये कशाचा समावेश होतो, तर समाजातील सर्व स्तरातून वस्तू आणि सेवा यांचे उत्पादन करणं, त्याचं वितरण करणं, वितरण म्हणजे त्याची खरेदी विक्री करणं आणि त्याचा उपभोग घेणं याच्याशी संबंधित असलेल्या कृती म्हणजे आर्थिक कृती होय. याच्यामध्ये काय केलं जातं, वस्तू आणि सेवांचं उत्पादन केलं जातं, त्याचा विनियोग केला जातो, वितरण केलं जातं म्हणजे वाटप केलं जातं आणि नंतर त्याचा उपभोग घेतला जातो. या सगळ्यांचा समावेश कशामध्ये होतो, तर आर्थिक कृतीमध्ये होतो. काय सांगले बघा, समाजातील सर्व स्तरातून वस्तू व सेवांचे उत्पादन, वितरण आणि उपभोग इत्यादीशी संबंधित असलेल्या कृतीला आर्थिक कृती असे म्हणतात. आता याचं उदाहरण काय सांगता येईल की कामगारांनी कारखान्यात काम करणे, ही कसली कृती आहे, आर्थिक कृती आहे की ज्याचा समावेश हा पैशाशी असतो. जे पैशाशी संबंधित कृती असते त्याला आपण आर्थिक कृती असं म्हणतो. तर आर्थिक कृतीमध्ये समाविष्ट असणारे वेगवेगळे व्यवसाय कोणते किंवा कृती कोणत्या त्या आपण अभ्यासणार आहोत. त्याच्यामध्ये पहिली कृती सांगितलेली आहे व्यवसाय. आता व्यवसाय म्हणजे काय, तर व्यवसाय हा व्यक्तींचा किंवा समूहाचा सुसंघटित प्रयत्न असतो. म्हणजे एक किंवा अनेक व्यक्तींनी एकत्रित येऊन एखादी संघटनात्मक एखादं कार्य करणं, सामूहिकरित्या एखादं काम करणं, त्याला आपण व्यवसाय असं म्हणतो. त्याच्यामध्ये वस्तू आणि सेवांचं उत्पादन केलं जातं, बाजारपेठेमध्ये त्याची विक्री केली जाते आणि त्यातून मोबदला म्हणून नफा मिळवला जातो. तर हा प्रयत्न व्यावसायिकांकडून केला जातो. यातून समाजाच्या विविध गरजा भागविल्या जातात. एखाद्या वस्तूचं उत्पादन करणं म्हणजे ती वस्तू तयार होणं, त्या कोणत्या प्रकारच्या वस्तू असू शकतात,
ज्या पद्धतीनं कृषी उत्पादनं असतील. त्यानंतर कृषी उत्पादनामध्ये कशाचा समावेश होतो तर जमिनीची मशागत करून अन्नधान्याचं उत्पादन करणं, हे झालं कृषी उत्पादन. तर दुसरं उत्पादन आहे ते म्हणजे औद्योगिक उत्पादन. औद्योगिक उत्पादनामध्ये कशाचा समावेश होतो तर बियांचे रूपांतर खाद्यतेलात करणं, वाहतूक करणं, गोदामामध्ये साठवणूक करणं, त्यानंतर जाहिराती करणं आणि वस्तूंचे हस्तांतरण करणं, या सगळ्याचा समावेश कशामध्ये होतो औद्योगिक उत्पादनामध्ये होतो. म्हणजे अशा पद्धतीनं 2 प्रकारचे उत्पादन केलं जातं, एक कृषी उत्पादन आणि दुसरं आहे ते म्हणजे औद्योगिक उत्पादन. यानंतरचा पुढचा मुद्दा आपण अभ्यासू, व्यवसाय या संकल्पनेची व्याख्या. आता वेगवेगळ्या अर्थतज्ञांनी वेगवेगळ्या व्याख्या सांगितलेल्या आहेत, त्याच्यामधल्या 2 व्याख्या आपण अभ्यासणार आहोत. पहिली व्याख्या आहे प्राध्यापक हॅने यांची. हॅने काय सांगतायत की मालाचे उत्पादन करण्याच्या व संपत्ती मिळवण्याच्या दिशेने केलेली सर्व मानवी कार्ये म्हणजे व्यवसाय होय. कशासाठी? मालाचे उत्पादन करण्यासाठी आणि संपत्ती मिळवण्यासाठी. मालाचं उत्पादन करायचं, त्याची बाजारपेठेमध्ये विक्री करायची आणि त्यातून नफ्याच्या स्वरूपामध्ये संपत्ती मिळवायची आणि त्यासाठी किंवा त्या उद्देशाने केलेली सर्व मानवी कार्य म्हणजेच व्यवसाय, असं प्राध्यापक हॅनेनी व्यवसायाची व्याख्या सांगितलेली आहे. त्यानंतरची दुसरी व्याख्या आहे प्राध्यापक प्राइड हग्स कपूर यांची. यांनी काय सांगितले की समाजांच्या गरजाची पूर्तता करण्यासाठी वस्तू आणि सेवांचे नफा मिळवण्याच्या दृष्टीने उत्पादन व विक्री व्यक्तींनी सामूहिक प्रयत्न म्हणजे व्यवसाय. वस्तू आणि सेवा मिळवण्याच्या दृष्टीने, सेवांचा नफा मिळवण्याच्या दृष्टीने कशासाठी करायचे, काय उत्पादित करायचे, वस्तू आणि सेवा. कशासाठी तर नफा मिळवण्यासाठी. त्याचं उत्पादन करायचं आणि त्याची विक्री करायची आणि त्यासाठी सामूहिकरित्या जे प्रयत्न केले जातात त्या प्रयत्नांना आपण काय म्हणतोय व्यवसाय असं म्हणतो. अशा पद्धतीनं आपण व्यवसायाची व्याख्या अभ्यासली. यानंतरचा पुढचा भाग आपण अभ्यासणार आहोत व्यवसायाची वैशिष्ट्ये. आता व्यवसायाची वैशिष्ट्ये कोणकोणती सांगता येतील तर त्याच्यामध्ये पहिलं वैशिष्ट्य आहे की आर्थिक कृती. व्यवसाय ही कशी आहे, आर्थिक कृती आहे, पैशाशी निगडीत असणारी कृती आहे. ती अर्थप्राप्तीसाठी व उपजीविकेसाठी केली जाते. कशासाठी केली जाते? अर्थप्राप्तीसाठी, पैसा मिळवण्यासाठी आणि त्याचा उपभोग घेण्यासाठी. ती प्रेमासाठी, आपुलकीसाठी किंवा करुणेसाठी केली जात नाही. ही समाजाला सेवा पुरवायची आहे, प्रेमाच्या पोटी केलेली आहे, अशा पद्धतीची ही कृती नसते. तर ही पैसा मिळवण्यासाठी केलेली कृती असते. दुसरं वैशिष्ट्य सांगितलं 2 पक्ष. प्रत्येक व्यवसायाच्या घडामोडीमध्ये देवाणघेवाण ही असतेच आणि देवाणघेवाणीसाठी किती व्यक्ती लागतात? कमीत कमी 2 व्यक्तींची, 2 पक्षांची गरज असते. हे 2 पक्ष म्हणजे एक असतो ग्राहक आणि दुसरा असतो विक्रेता. असे 2 पक्ष एकत्र येतात आणि व्यवसायातील व्यवहार पूर्ण करण्यासाठी खरेदीदार आणि विक्रेता यांच्यामध्ये लेखी किंवा तोंडी करार होतो. त्याला आपण व्यवसाय असं म्हणतो. त्याच्यानंतरचं वैशिष्ट्य आहे नफा हेतू. व्यवसायाचा मुख्य हेतू काय असतो तर नफा मिळवणे. व्यवसायात वस्तूंची मोठ्या प्रमाणावर विक्री करून किंवा वस्तूंची किंमत थोडेफार प्रमाणात कमी करून जास्तीत जास्त नफा कसा मिळेल यासाठी प्रयत्न केला जातो. नफा हा उद्योगाचा कणा समजला जातो की ज्यामुळे व्यवसाय दीर्घकाळ चालू शकतो. नफ्यामुळेच व्यवसाय काय करू शकतो, बराच वर्षानुवर्ष चालू शकतो. नफा हा व्यवसायानुसार प्रत्येक वेगवेगळा असतो. हा जो काही व्यवसाय आहे त्याचा मुख्य उद्देशच काय असतो तर नफा मिळवणे. त्यानंतरचं पुढचं वैशिष्ट्य आहे वस्तू आणि सेवांचे उत्पादन. कोणत्याही वस्तूंची किंवा सेवांची देवाणघेवाण करण्यापूर्वी व्यवसायांना त्या वस्तूचे उत्पादन करावे लागते. तर उत्पादन करायचे याचा अर्थ काय, कच्चा माल घ्यायचा आणि त्या कच्च्या मालावरती प्रक्रिया करून नवीन माल किंवा उत्पादन तयार करायचं आहे. जे वस्तूचं कच्च्या मालातून नवीन एखादी वस्तू तयार करणं त्याला आपण उत्पादन असं म्हणतो. तर या वस्तू कारखान्यात मोठ्या प्रमाणावर तयार होत असतात आणि उत्पादकांकडून त्याचा पुरवठा बाजारपेठेमध्ये केला जातो. उत्पादकाचे मोठे ध्येय असते
की वस्तू विक्री करून जास्तीत जास्त नफा मिळवणे. म्हणजे वस्तू आणि सेवांचं उत्पादन हा व्यवसायाचा एक वैशिष्ट्याचा भाग समजला जातो. त्यानंतरचं पुढचं वैशिष्ट्य आहे वस्तू व सेवांची देवाणघेवाण. व्यवसायामध्ये वस्तू आणि सेवांची देवाणघेवाणीचा समावेश होतो. प्रत्यक्ष किंवा अप्रत्यक्षरित्या पैशाच्या स्वरूपात किंवा पैशाच्या किमतीत वस्तू आणि सेवांची देवाणघेवाण होत असते. ज्या पद्धतीने आपण काय करतोय, वही खरेदी करायला गेलो तर काय करतो, वही आपण खरेदी करतो म्हणजे वही आपल्याकडे येत असते आणि त्याच्या बदली आपण त्या वहीचे पैसे त्या दुकानदाराला देतो. म्हणजे आपण काय केलं, पैशाच्या साह्यानं वही खरेदी केली. म्हणजे ह्यात काय झाली, वस्तूंची आणि सेवांची देवाणघेवाण होते. म्हणजे एकाला वही मिळते आणि एकाला पैसे मिळतात. म्हणजे हे काय झाली, देवाणघेवाण झाली. म्हणजे वस्तू आणि सेवांची तर देवाणघेवाण होते. त्यानंतर पुढचं आहे वस्तू आणि सेवांचा विनिमय. या ठिकाणी काय केला जातो, वस्तू आणि सेवांचा विनिमय केला जातो. म्हणजे या वस्तू आणि सेवा याच्याशीच व्यवसाय संबंधित असतो. याशिवाय व्यवसाय होऊच शकत नाही. या वस्तू एकतर उपभोग्य वस्तू असतात, भांडवली वस्तू असतात. व्यवसायासाठी निर्माण केलेल्या सेवा अदृश्य स्वरूपाच्या सुद्धा असतात, परंतु व्यवसायासाठी सेवांची गरज असते. उदाहरणार्थ वाहतूक सेवा असेल, बँक असेल, विमा असेल. वाहतूक सेवा काय करते, तर माल वाहतुकीचं काम करते. त्याच्यानंतर बँका काय करतात, की ज्यांच्याकडे जास्तीची रक्कम आहे ते साठवून ठेवण्याचा प्रयत्न करतात, बचत करण्याचा प्रयत्न करतात आणि ज्यांना पैशाची गरज आहे त्यांना कर्ज स्वरूपामध्ये ही रक्कम पुरवतात. विमा कंपन्या काय करतात, तर जीवन सुरक्षित करण्याचा प्रयत्न करतात किंवा व्यवसायासाठी अग्निविमा असेल, सागरी विमा असेल तर त्या व्यवसायाला सुरक्षितता देण्याचं काम हा विमा करत असतो. आता ह्या ज्या वस्तू असतात या दोन प्रकारच्या वस्तू असतात. एक उपभोग्य वस्तू आणि दुसरी असते भांडवली वस्तू. उपभोग्य वस्तू म्हणजे काय, की ज्याचा आपण उपभोग घेत असतो. उदाहरणार्थ चहा असेल, दूध असेल, पेन्सिल असेल, या सगळ्या आपल्या उपभोगाच्या वस्तू आहेत, म्हणजे लागणाऱ्या रोजच्या रोज वस्तू आहेत. आणि दुसऱ्या वस्तू असतात त्या भांडवली वस्तू. भांडवली वस्तूमध्ये कशाचा समावेश होतो, तर यंत्र असतील, फर्निचर असतील. म्हणजे ह्या काही फारशा गरजेचे नाही आहेत, पण एक आपल्या घरामध्ये असाव्यात म्हणून आपण तो खरेदी करतो किंवा व्यवसायासाठी लागतात म्हणून यंत्र खरेदी करतो. घरामध्ये सुटसुटीतपणा राखण्यासाठी आपण फर्निचर खरेदी करतो. म्हणजे अशा ज्या वस्तू असतात त्यांना आपण भांडवली वस्तू असं म्हणतात. त्यानंतरचं पुढचं वैशिष्ट्य आहे ते म्हणजे व्यवसायात सातत्य. व्यवसायामध्ये काय असतं, सातत्य असतं. प्रत्येक व्यवसायात नियमितपणे व्यवहार होत असतात. एकच व्यवहार केला आणि व्यवसाय बंद केला असं होत नाही, त्याला व्यवसाय म्हणता येत नाही. तर परत परत तेच व्यवसायामध्ये केले जातात. उदाहरणार्थ एखाद्याने स्वतःची मोटार विक्री करून नफा मिळवला तर त्याला व्यवसाय कृती म्हणता येत नाही. म्हणजे फक्त मोटार विकली आणि त्याच्यात त्याला फायदा मिळवला, झालं. पुढं काही त्याच्यात आहे का व्यवसाय, पुढची काही प्रक्रिया आहे का, व्यवहार आहे का, नाही. म्हणून त्याचा व्यवसायामध्ये समावेश होत नाही. परंतु ती व्यक्ती नियमितपणे मोटारींची खरेदी विक्री करत असेल, की एकाकडून खरेदी करायच्या परत जास्त किमतीला ते दुसऱ्याला विकायच्या, असा जर तो व्यवसाय करत असेल, नियमित खरेदी विक्री ती मोटरींची करत असेल तर त्याला मात्र आपण व्यवसाय म्हणू शकतो. त्यानंतरचं पुढचं वैशिष्ट्य आहे अनिश्चित परतावा. व्यवसायात नफ्याचा अंदाज घेता येत नाही किंवा एवढा नफा होईल याची खात्री किंवा हमी देता येत नाही. व्यावसायिकाला कधी नफा होतो आणि काही वेळेला तोटा देखील होतो, म्हणजे नुकसान देखील सहन करावे लागते. म्हणजे इथं परतावा किती मिळेल हा निश्चितपणे आपण सांगू शकत नाही, तो अनिश्चित असतो. बाजारपेठेतील परिस्थितीवरती तो अवलंबून असतो. त्यानंतरचं पुढचं वैशिष्ट्य आहे जोखीम किंवा धोका. जोखीम आणि धोका हा प्रत्येक व्यवसायातील महत्त्वाचाच घटक आहे. नुकसानीला सामोरी जाण्याच्या नुकसानीला सामोरं जाणं हे त्या व्यावसायिकानं ठाम ठरवलंच पाहिजे किंवा निश्चित असं त्याला सामोरी जाण्याची तयारी ठेवली पाहिजे. तो चिंतेचा विषय आहे. नुकसान होऊ शकतं, कदाचित एखाद्या वेळेला नुकसानसुद्धा होऊ शकतं. दुर्दैवाने नैसर्गिक किंवा परिस्थितीजन्य घटका काही निर्माण झाल्या असतील तर त्यामुळं काय होते, व्यवसायात जोखीम जास्त वाढते. म्हणजे आता ज्या पद्धतीनं पूरजन्य परिस्थिती निर्माण झाली असेल
किंवा आता आपल्या कोरोनासारखं संकट आहे, सारख्या संकटामध्ये सगळेजण धोक्यामध्ये होते. मग व्यावसायिक असतील, शेतकरी असतील, नोकरदार असतील, सगळ्यांच्यावरतीच ते मोठं संकट ओढवलेलं होतं. जे अशी जी काही आपत्ती असते किंवा असंच हे संकट असतं ते काही सांगून येत नाही आणि हे आपण टाळूही शकत नाही, की ज्याला सामोरं जाणं एवढाच पर्याय आपल्या हातामध्ये असतो आणि त्याचा परिणाम हा व्यवसायावरती होत असतो. आता उदाहरण सांगायचं झालं तर फॅशन, उत्पादन पद्धतीतील बदल, चोरी, आग लागणं, नैसर्गिक बदल होणं, ग्राहकांच्या आवडीनिवडी बदलणं, या सर्व घटकांपासून कोणत्याही व्यवसायाला मुक्ती नसते आणि हे सगळं प्रत्येक व्यवसायाला सहन करावंच लागतं, या बाबीतून जावंच लागतं. फॅशन बदलली, उत्पादन पद्धतीत बदल झाला असेल किंवा एखाद्या व्यवसायामध्ये चोरी झाली असेल, एखाद्या व्यवसायामध्ये अचानक आग लागली असेल, काही नैसर्गिक बदल झाले असतील, तर त्यामुळं होणारे जे काही नुकसान आहे हे प्रत्येक व्यवसायाला त्याला सामोरं जावंच लागतं. त्यामुळं धोका हा प्रत्येक व्यवसायाचं वैशिष्ट्य समजलेलं आहे. आणि त्यानंतरचं पुढचं वैशिष्ट्य आहे उपभोक्त्याचे किंवा ग्राहकाचे समाधान. ग्राहकाचे समाधान हे सर्व आर्थिक उपक्रमाचे अंतिम ध्येय असते. म्हणजे आपल्याला आर्थिक उत्पादन कधी मिळणार आहे किंवा आपली ध्येयप्राप्ती कधी होणार आहे, की जेव्हा ग्राहकाचं समाधान होणार आहे, तरच आपल्याला काय होऊ शकतं, आपल्या व्यवसायाचा जो हेतू आहे नफा साध्य करणं तो साध्य होऊ शकतो. तर दर्जेदार वस्तू लोकांना माफक दरामध्ये पुरवणं हे व्यवसायाचं खूप मोठं ध्येय असतं किंवा याच्यावरतीच व्यवसायाचं यश हे अवलंबून असतं. तर अलीकडच्या काळामध्ये व्यवसाय काय करतात, की जास्तीत जास्त ग्राहकांचं समाधान कसं करता येईल या दृष्टिकोनातून जास्त प्रयत्न करत असतात. जे अशा पद्धतीने आपल्याला ही व्यवसायाची वैशिष्ट्ये वेगवेगळी सांगता येऊ शकतात. आता हा झाला व्यवसाय. आता दुसरा आर्थिक कृतीमधला प्रकार येतोय तो म्हणजे पेशा. आता पेशा म्हणजे काय, तर पेशा हा सुद्धा आर्थिक कृतीचाच भाग आहे. यामध्ये व्यक्ती त्याचे शैक्षणिक ज्ञान व विशेष कौशल्य वापरून उत्पन्न मिळवण्याच्या हेतूने सेवा पुरवित असते. इथं काय करायचे, शैक्षणिक ज्ञान वापरायचे किंवा कौशल्य वापरायचे आणि त्यातून उत्पन्न मिळवायचे आहे आणि त्या हेतूनं समाजाला सेवा पुरवायच्यात. असे कोणते व्यवसाय सांगतील किंवा पेशा सांगता येईल, तर उदाहरणार्थ डॉक्टर असतील, वकील असतील, संधी लेखापाल असतील. तर हे काय करतात, की आपल्या शैक्षणिक क्षमतेवरती किंवा ज्ञानावरती, कौशल्यावरती समाजाला सेवा पुरवतात आणि त्यातून उत्पन्न मिळवतात. म्हणून असे जे व्यवसाय असतात त्याला आपण पेशा असं म्हणतो. डॉक्टर, वकील किंवा जे काही CA असतात हे कोण असतात, तर हे पेशा असतो, त्यांचा तो पेशा असतो. डॉक्टर हा पेशा आहे, वकील हाही पेशा आहे आणि या पेशामार्फत ते काय करत असतात, उत्पन्न मिळवत असतात. म्हणजे सेवा पुरवणं आणि उत्पन्न मिळवणं हा त्यांचा उद्देश असतो. आता या पेशाची वैशिष्ट्ये कोणकोणती असतात बघा. त्याच्यामध्ये पहिलं वैशिष्ट्य आहे उद्देश. तर प्रत्येक पेशा हा पैसा मिळवण्यासाठीच केला जातो. म्हणजे डॉक्टर होणं, वकील होणं हे काही फक्त सेवा पुरवण्याच्या उद्देशानं काही होत नाही, तर त्याच्यामागे दुसरा उद्देश असतो तो म्हणजे पैसा मिळवणं. आणि पैसा मिळवण्याबरोबरच ते काय करत असतात, समाजाला सेवा देत असतात, त्यांचे प्रश्न सोडवत असतात. त्यानंतरचं पुढचं वैशिष्ट्य आहे पात्रता. आता जो पेशा म्हणून आपण स्वीकारणार आहे त्याच्यासाठी विशिष्ट पात्रता त्या व्यक्तीकडे असली पाहिजे, तरच तो पेशा स्वीकारू शकतो किंवा करू शकतो. कारण डॉक्टर व्हायचं असेल तर डॉक्टरसाठी लागणारी जी काही पात्रता आहे त्या व्यक्तीकडे असणं गरजेचं आहे. वकील व्हायचं असेल तर वकिलासाठी लागणारी पात्रता त्या व्यक्तीनं धारण केलेली असली पाहिजे. म्हणजे ज्ञान समुच्चयाचा समावेश याच्यामध्ये होतो. ज्ञान भरपूर असलं पाहिजे. जो आपण पेशा स्वीकारणार आहे त्या पेशातलं ज्ञान हे त्याच्याकडं असणं गरजेचं आहे. मग हे प्रशिक्षणाद्वारे, शिक्षणातून, अन्यथा अनेक मार्गातून ते ज्ञान संपादन करावे लागते. त्यासाठी ज्ञान अधिग्रहण करणे गरजेचे असते. त्यानंतरचं पुढचं वैशिष्ट्य आर्थिक मोबदला. पेशामध्ये पैशाच्या मोबदल्यात सेवा दिली जाते. आता आपण पाठीमागं काय बघितलं, व्यवसायामध्ये पैशाच्या मोबदल्यामध्ये वस्तू आणि सेवा दिल्या जात होत्या. तर या ठिकाणी काय दिलं जातं, तर पैशाच्या मोबदल्यामध्ये
सेवा दिली जाते आणि त्यातून उत्पन्न निश्चित होत असते. पेशा करणारी व्यक्ती व्यवसाय संघटनांमध्ये काम करणारी कर्मचारी किंवा स्वयंरोजगारीत असते. ही काय करते? व्यवसाय संघटनामध्ये काम करते किंवा स्वतःचा व्यवसाय स्वतः करते. स्वतःचा जो काही पेशा आहे तो स्वतः चालवते. हिशेब तपासणीस नोकरी करत असेल तर त्याला पगार मिळतो आणि जर तो खाजगीरित्या हिशेब तपासणी करत असेल तर तो स्वयंरोजगार झाला. त्याला त्याच्याबद्दल त्याची फी मिळते. म्हणजे तो एकतर सरकारी नोकरी करू शकतो किंवा तो स्वतः स्वयंरोजगार करू शकतो किंवा स्वतः व्यवसाय चालवू शकतो. त्यानंतरचं पुढचं वैशिष्ट्य आहे भांडवल. पेशा स्वीकारलेली व्यक्ती स्वतंत्रपणे काम करत असते. म्हणजे ती काही संघटितरित्या काम करायचं नसतं. त्यांनी त्यांना वैयक्तिक ते काम करायचं असतं. एखाद्याच्या अंतर्गत सुद्धा तो काम करू शकतो. स्वतंत्रपणे काम करणाऱ्या व्यक्तीला पेशा म्हणतात. तर त्यासाठी कोणत्याही प्रकारची मोठ्या प्रमाणावर भांडवलाची गुंतवणूक त्याला करावी लागते. म्हणजे काय करावं लागतं तर डॉक्टर जर एखादी व्यक्ती होत असेल तर त्या डॉक्टरला त्याचा व्यवसाय चालवण्यासाठी हॉस्पिटल उभारावं लागतं. त्याच्यामध्ये लागणारी सर्व साधनसामग्री जमा करावी लागते आणि त्यासाठी त्याला मोठ्या प्रमाणावर भांडवलाची गरज असते. अशा पद्धतीनं पेशा जर आपल्याला करायचं असेल तर त्यासाठी भांडवलसुद्धा मोठ्या प्रमाणावर आवश्यक असते. यानंतरचं वैशिष्ट्य आहे नोंदणी व सभासद. प्रत्येक पेशाची राष्ट्रीय स्तरावरती स्वतंत्र अशी संघटना असते. म्हणजे प्रत्येक पेशा जो असतो, डॉक्टरांची वेगळी संघटना, वकिलांची संघटना, अशा वेगवेगळ्या संघटना असतात आणि या संघटनेमार्फत त्यांचे नियम ठरवलेले असतात आणि हे नियम त्यांना पाळावे लागतात. त्याचबरोबर त्यांच्या पेशाची नोंदणी या संघटनेमध्ये करून मग त्यांना व्यवसायाचं प्रमाणपत्र दिलं जातं. आता त्याच्यामध्ये जर वकील असतील तर वकिलांना काय करावं लागतं? बार काउन्सिल ऑफ इंडिया या संस्थेकडे आपल्या पेशाची नोंद करावी लागते. आणि डॉक्टर लोक असतात त्यांना इंडियन मेडिकल असोसिएशन या संघटनेकडे काय करावे लागते? आपल्या पेशाची नोंद करावी लागते. म्हणजेच त्या संबंधित संघटनेचे सभासदत्व त्यांना घ्यावे लागते. म्हणजे अशा पद्धतीनं त्याची नोंदणी करणं किंवा त्याचा सभासद होणं हे या पेशा धारण करणाऱ्या व्यक्तीवरती बंधनकारक असते. त्यानंतरचं पुढचं वैशिष्ट्य आहे अहस्तांतरणीय. कोणताही पेशा तो करणाऱ्या व्यक्तीला त्याच्या इच्छेनुसार दुसऱ्या व्यक्तीला हस्तांतरित करता येत नाही. कारण त्यांनी घेतलेलं ज्ञान हे त्याच्यापुरतंच मर्यादित असतं. तो इतरांना तर देऊ शकत नाही आणि त्यामुळं तो त्याचा व्यवसाय दुसऱ्या व्यक्तीला हस्तांतरित करू शकत नाही किंवा पेशा हस्तांतरित करू शकत नाही. उदाहरणार्थ वैद्यकीय व्यवसाय करणारे डॉक्टर असतील तर आपला वैद्यकीय दवाखाना हा वैद्यकीय शिक्षण न घेतलेल्या मुलाकडे ते हस्तांतरित करू शकत नाही. कारण का की त्यानं सुद्धा ती वैद्यकीय पदवी घेतलेली असणे आवश्यक असते. तरच ते आपला दवाखाना जो आहे तो आपला मुलाच्या स्वाधीन करू शकतात, अन्यथा ते करू शकत नाहीत. म्हणजे तेवढी पात्रता त्याच्याकडे असणं हे गरजेचं आहे. म्हणजे हा पेशा कसा असतो? अहस्तांतरणीय असतो. त्यानंतरचं वैशिष्ट्य आहे कामाचे स्वरूप. पेशामध्ये शुल्क किंवा फी आकारून सेवा दिल्या जातात. जे आपण बघितलं की हॉस्पिटलमध्ये गेलो की डॉक्टरांची फी असते आणि ही फी म्हणजेच त्यांचा मोबदला असतो आणि त्याच्या बदल्यामध्ये ते आपल्याला सेवा पुरवत असतात. आणि जर इंजिनियर असतील तर त्यांना आपण त्या बांधकामाचे पैसे देत असतो, कॉन्ट्रॅक्टचे पैसे देत असतो आणि त्यातूनच ते आपल्याला सेवा पुरवत असतात. म्हणजे सेवाच्या बदल्यामध्ये त्यांना काय करावे लागते? शुल्क द्यावे लागते किंवा पैसे द्यावे लागतात. आता याचं उदाहरण बघायचं झालं तर स्थापत्यशास्त्रात इमारतीच्या बांधकामाचा नकाशा शुल्क किंवा फी घेऊन तयार करून दिला जातो. जर आपण एखादी इमारत बांधणार असेल आणि त्यासाठीचं स्ट्रक्चर किंवा नमुना आपल्याला तयार करायचं आहे तर ते आपण त्यांना जर फी दिली तरच ते आपल्याला ते तसा नकाशा किंवा स्ट्रक्चर तयार करून देत असतात. जे याचा अर्थ काय की पैशाच्या मोबदल्यामध्ये ते काय करत असतात? सेवा पुरवत असतात. त्यानंतरचं पुढचं जे काही व्यवसाय प्रकार आहे तो म्हणजे नोकरी. आता या नोकरीचा अर्थ काय? नोकरी ही सुद्धा एक काय आहे? आर्थिक क्रिया आहे. म्हणजे पैसा मिळवण्याच्या उद्देशानेच केलेली क्रिया आहे. यामध्ये कर्मचारी इतरांसाठी काम करतात. एक कर्मचारी जो असतो तो काय करत असतो? इतरांसाठी काम करत असतो.
आता याच्यामध्ये मालक आणि कामगार असे दोन पक्ष असतात. एक मालक असतो आणि दुसरा असतो कामगार. मालक म्हणजे अशी व्यक्ती की दुसऱ्याला कामाची संधी देते. मालक काय करत असतो? दुसऱ्याला कामाची संधी देत असतो. आणि कामगार काय करत असतो? ती संधी घेत असतो. म्हणजे एक असतो संधी देणारा आणि दुसरा असतो तो म्हणजे संधी घेणारा. कर्मचारी जो का आहे तो काम करतो त्याला आपण कर्मचारी असं म्हणतो. त्याला कामाचा मोबदला व कामाच्या अटी या बाबतीत दोघांमध्ये करार झालेला असतो. म्हणजे कामाच्या अटीनुसार त्यानं काम करायचं आणि मालकानं त्याला काय करायचं? त्याच्या कामाचा मोबदला द्यायचा, असा करार दोघांच्या मध्ये झालेला असतो. असा जो व्यवसाय असतो त्याला आपण काय म्हणतोय? नोकरी असं म्हणतो. आता या नोकरीची वैशिष्ट्ये बघूया. त्याच्यामधलं पहिलं वैशिष्ट्य आहे उद्देश. काय नोकरीचा उद्देश? स्वतःचा गरजा भागवण्यासाठी पैसा मिळवणं हा नोकरी करणाऱ्या कर्मचाऱ्याचा मुख्य उद्देश असतो. नोकरी कशासाठी करायची? की आपल्याला लागणाऱ्या जी काही पैशाची गरज आहे ती गरज पूर्ण व्हावी, यासाठी व्यक्ती काय करत असते? नोकरी करत असते. हा नोकरीचा मुख्य उद्देश आहे की स्वतःच्या गरजा भागवण्यासाठी पैसे मिळवणे. दुसरं वैशिष्ट्य काय सांगता येईल? की पात्रता. प्रत्येक नोकरीत पात्रतेची गरज असते. म्हणजे जर काही विशिष्ट नोकरी आपल्याला मिळवायची असेल तर त्यासाठी काय करावे लागतात? तशा पात्रता धारण कराव्या लागतात. काम कौशल्याचे असो किंवा बिनकौशल्याचे असो, प्रत्येक कामासाठी विशिष्ट पात्रतेची गरज असते. जे कुठलंही काम असू दे, कौशल्याचं काम असेल किंवा कौशल्याचं काम नसेल तरीही त्या व्यक्तीकडं काय असली पाहिजे? पात्रता असली पाहिजे. आता उदाहरणार्थ सांगायचं झालं तर नर्सेस म्हणून काम करण्यासाठी काय करावे लागते? त्यांच्याकडे विशिष्ट पात्रता आणि तसे कौशल्यसुद्धा असावे लागते. परंतु कार्यालयीन सेवक किंवा ऑफिस बॉय आपण म्हणतो, याला काम करण्यासाठी अशा पात्रतेची गरज नसते व काही कौशल्याची गरज नसते. तर तो साध्या कमी शिकलेला जरी असला किंवा त्याच्याकडे कमी कौशल्य असलं तरीसुद्धा चालू शकतं. परंतु जर नर्स म्हणून काम करायचं असेल तर मात्र त्यांच्याकडे योग्य ती पात्रता असली पाहिजे. म्हणजे अशा पद्धतीनं नोकरीसाठी कशाची आवश्यकता असते? विशिष्ट पात्रतेची आवश्यकता असते. त्यानंतरचं पुढचं वैशिष्ट्याचा प्रकार सांगता येईल की आर्थिक मोबदला. कामगारांनी विशिष्ट वेळेत काम पूर्ण केलेल्या कामाचा मोबदला म्हणून त्याला पगार किंवा मजुरी दिली जाते. आणि हा पगार किंवा मजुरी कशी दिली जाते? प्रत्येक महिन्याला दिली जाते. मजुरी नेमणूक करतानाच आठवडा किंवा दररोज देण्याचे ठरवले जाते. मजुरी कशी द्यायची हे त्याची नेमणूक करतानाच ठरलेलं असतं की दर आठवड्याला दिली जाईल किंवा दररोजच्या दररोज दिली जाईल. अशा पद्धतीनं हे कामाची त्याची नेमणूक करत असतानाच ठरवलेलं असतं. पगारदाराला बोनस, भत्ते, निवास व्यवस्था व इतर सेवा दिल्या जातात. जे पगारदार असतात, नोकर असतात, त्यांना काही वेळा बोनस दिला जातो, काही भत्ते दिले जातात, त्यांची राहण्याची व्यवस्था केली जाते आणि त्याचबरोबर इतर सेवा देखील त्यांना पुरवल्या जातात. म्हणजे अशा पद्धतीनं हा आर्थिक मोबदला त्यांना दिला जातो. त्यानंतरचं पुढचं वैशिष्ट्य भांडवल. नोकरी करण्यासाठी कुठल्याही भांडवलाची आवश्यकता नसते. कारण काय? मालक नोकरी करणाऱ्या कर्मचाऱ्याला काम करण्यासाठी सर्व सोयी उपलब्ध करून देत असतो. म्हणजे काम करायचं असेल तर त्या ठिकाणी सर्व सोयीसुविधा त्याला उपलब्ध करून दिलेल्या असतात. त्यानं फक्त काय करायचं आहे? त्या सोयीसुविधांच्या आधारे काम करायचं आहे. त्याच्यासाठी त्याला कुठलंही भांडवल आवश्यक नसतं. तर त्याच्याकडं फक्त ज्ञान आणि कौशल्य या दोन बाबी असल्या की तो व्यक्ती कोणतीही नोकरी ही करू शकतो. त्यानंतरचं पुढचं वैशिष्ट्य आहे की नोंदणी. नोकरीसाठी नोंदणीची गरज नसते. नोकरीसाठी नोंदणी कुठेही करावी लागत नाही. की नोकरदाराने काय करायचं आहे? नोकरी करताना नोकरीच्या नियम आणि अटींचं पालन फक्त केलेलं असलं पाहिजे. त्यासाठी वेगळी नोंद करण्याची गरज नसते. त्यानंतरचं वैशिष्ट्य आहे अहस्तांतरणीय. कोणतीही नोकरी एका व्यक्तीकडून दुसऱ्या व्यक्तीकडे हस्तांतरित करता येत नाही. म्हणजे नोकरी, आता समजा मी नोकरीला आहे म्हणून मी माझ्या ठिकाणी माझ्या मुलाला लावू शकतो असं अजिबात नाही.
कारण त्या मुलाकडे तेवढी पात्रता असली पाहिजे, तेवढं शैक्षणिक पात्रता किंवा कौशल्य त्याच्याजवळ असलं पाहिजे, तरच आपल्याला आपल्या ठिकाणी दुसऱ्या व्यक्तीला नेमता येऊ शकतं. अन्यथा आपली नोकरी दुसऱ्या व्यक्तीला हस्तांतरित करता येत नाही. तर उदाहरणार्थ सांगायचं झालं तर शिक्षक सेवानिवृत्त झाल्यावरती आपल्या जागेवर आपल्या मुलाला किंवा मुलीला नेमणूक देऊ शकत नाहीत. शिक्षक म्हणू शकत नाही की मी सेवानिवृत्त होतोय, याचा अर्थ माझ्या ठिकाणी माझा मुलगा किंवा माझी मुलगी यांना तुम्ही नोकरीला घ्या असं म्हणू शकत नाहीत. कारण तसं ही जी नोकरी आहे ती नोकरी हस्तांतरणीय नसते, ती दुसऱ्याला देता येत नाही. परंतु त्याच ठिकाणी जर त्या मुलाची किंवा मुलीची पात्रता असेल तर त्याच्या शैक्षणिक पात्रतेला अनुसरून किंवा त्याच्या कौशल्याला अनुसरून तो काय करू शकतो, त्याच ठिकाणी किंवा इतरत्रही शिक्षकाची नोकरीही प्राप्त करू शकतो. परंतु हस्तांतरणीय नाही आहे, ती वडिलांकडून मुलाकडे हस्तांतरित होत नाही. त्यानंतरचं पुढचं वैशिष्ट्य आहे कामाचे स्वरूप. प्रत्येक कर्मचाऱ्यास नेमून दिलेले काम पूर्ण करणे ही मालकाची अपेक्षा असते. नोकरीचे स्वरूप हे मालकाच्या कामाच्या स्वरूपावर अवलंबून असते. म्हणजे प्रत्येक ठिकाणी काम करणाऱ्या कर्मचाऱ्याच्या कामाचं स्वरूपही भिन्न भिन्न असतं. शिक्षकांचं काम वेगळं असेल, एखाद्या कंपनीमध्ये काम करणाऱ्या कर्मचाऱ्याचं काम वेगळं असेल. म्हणजे अशा पद्धतीनं प्रत्येक ठिकाणानुसार त्याच्या कामाचं स्वरूप हे वेगवेगळं असतं. म्हणजे अशा पद्धतीनं आपण ही नोकरीची काही वैशिष्ट्ये अभ्यासली. यानंतर पुढचा भाग आपण अभ्यासणार आहोत व्यवसायाची उद्दिष्टे. आता जे व्यवसाय केले जातात त्या व्यवसायाची काय उद्दिष्ट असतात, व्यवसाय कशासाठी केला जातो किंवा व्यवसाय करण्यापाठीमागं कोणकोणते उद्देश असतात, तर या उद्दिष्टांचं 2 प्रकारामध्ये वर्गीकरण केलं जातं. एक आहे आर्थिक उद्दिष्ट आणि दुसरं आहे सामाजिक उद्दिष्ट. म्हणजे एकतर पैसा मिळवण्याच्या उद्देशाने व्यवसाय केले जातात आणि दुसरं उद्दिष्ट कोणतं, तर समाजाला सेवा पुरवण्याच्या उद्देशाने. आता याच्यामधलं आर्थिक उद्दिष्ट आपण अभ्यासू. तर आर्थिक उद्दिष्टामध्ये काय सांगितलेलं आहे, आर्थिक उद्दिष्टामध्ये काय कशाचा समावेश होतो, तर पहिलं सांगितलं तो म्हणजे नफा मिळवणं. नफा हा व्यवसायाच्या स्थिरतेसाठी आणि व्यवसायाच्या वाढीसाठी आवश्यक असतो आणि म्हणून हा व्यवसाय मिळवणं नफा मिळवणं हा व्यवसायाचा आर्थिक उद्देश असतो. हे नफा मिळवला तरच व्यवसाय टिकून राहणार आहे, व्यवसायाची वाढ करता येणार आहे आणि त्यासाठी नफा मिळवणं आवश्यक आहे. त्यानंतर दुसरं गोष्ट याच्यामध्ये सांगता येईल की नवीन ग्राहक शोधणे. व्यवसाय संघटनांना नवीन ग्राहक मिळवण्यासाठी व प्रस्थापित ग्राहक म्हणजे पूर्वीचेच ग्राहक टिकवून ठेवण्यासाठी प्रयत्न करण्याची गरज असते. म्हणजे त्यांना आहे तेच गिऱ्हाईक सांभाळायचंच आहे, पण त्याचबरोबर नवीन गिऱ्हाईक देखील मिळवायचे असते. हा त्याचा आर्थिक उद्देश आहे. त्यानंतरचं पुढचं उद्दिष्ट सांगता येईल की नवीन उपक्रम राबवणे. नवनवीन कल्पना, सकारात्मक बदल, उत्पादनात व उत्पादन प्रक्रियेमध्ये सुधारणा, त्यासाठी संशोधन आणि त्याचा विकास, बाजाराचं सर्वेक्षण करायचं, नवीन तंत्रज्ञानाचा वापर करायचा इत्यादीसाठी पैसे खर्च करावे लागतात. व्यवसायाला काय करावं लागते, नवीन नवीन उपक्रम राबवावे लागतात. काळाबरोबर चालायचं असेल तर आपल्या व्यवसायामध्ये सुद्धा त्या पद्धतीनं सुधारणा किंवा बदल हे करावे लागतात आणि त्यासाठी नवीन संशोधन व विकासावर चालना द्यावी लागते. बाजाराचं सर्वेक्षण करून, बाजाराची पाहणी करून, बाजारामध्ये ग्राहकांना काय अपेक्षित आहे ते पाहावं लागतं. नवनवीन तंत्रज्ञानांचा वापर करावा लागतो आणि त्यासाठी पैशाची गरज असते. त्यामुळं हा नफा कमविला जातो. त्यानंतरचं पुढचं सांगता येईल उपलब्ध साधनांचा सुयोग्य वापर. जी काही उपलब्ध साधने असतात ही दुर्मिळ असतात, त्यांचा पर्यायी वापर असतो. तर या साधनांचा सुयोग्य आणि जास्तीत जास्त वापर अधिक नफा मिळवण्यासाठी आवश्यक ठरतो. म्हणजे जी काही साधनं आहेत त्यांचा काय केला पाहिजे, जास्तीत जास्त वापर केला पाहिजे, सुयोग्य वापर केला पाहिजे आणि त्यासाठी तरच आपल्याला काय करू शकतो, त्यातून नफा मोठ्या प्रमाणावरती मिळू शकतो. जे अशा पद्धतीनं ही काय आहेत व्यवसायाची आर्थिक उद्दिष्टे. आता सामाजिक उद्दिष्टे कोणती ते पाहू. त्याच्यामध्ये पहिलं सांगितलेलं आहे दर्जेदार उत्पादनाचा पुरवठा करणं.
सामाजिक उद्देशामध्ये काय सांगितलं की दर्जेदार उत्पादनांचा पुरवठा करायचा आहे. प्रत्येक व्यवसायाने दर्जेदार वस्तूंचा पुरवठा केला पाहिजे. वस्तू उत्पादनाचा दर्जा म्हणजेच वस्तूची शुद्धता, सुरक्षितता, टिकाऊपणा, उपयोगिता इत्यादी बाबी ह्या चांगल्या असल्या पाहिजेत. म्हणजे वस्तूची शुद्धता असली पाहिजे, शुद्धता चांगली असली पाहिजे. वस्तूची सुरक्षितता असली पाहिजे, म्हणजे कोणतीही एखादी वस्तू असेल वापरत असेल आपण तर ती सुरक्षित असली पाहिजे आपल्यासाठी. तसेच ती टिकाऊ पण असली पाहिजे आणि उपयोगी पण असली पाहिजे. म्हणजे वस्तूच्या उत्पादनाचा दर्जेदार उत्पादनाचा पुरवठा करणं हा व्यवसायाचा सामाजिक उद्देश असतो. आणि दुसरा, व्यवहारातील गैरव्यवहार टाळणे, व्यापारातील गैरव्यवहार टाळणे. काळा बाजार, चुकीची वजनमापे, फसव्या जाहिराती इत्यादी गोष्टी व्यापारातील गैरव्यवहारामध्ये समाविष्ट होतात. व्यवसाय टिकवून ठेवण्यासाठी, व्यवसाय वाढवण्यासाठी व्यावसायिकांना हा गैरव्यवहार टाळणे आवश्यक असते. म्हणजे हे आपल्या कशामध्ये येतात? सामाजिक उद्दिष्टामध्ये याचा समावेश होतो. त्यानंतरचं पुढचं सांगितलेलं आहे रोजगार निर्मिती. समाजातील कुशल व अकुशल मनुष्यबळ जे आहे त्या मनुष्यबळासाठी नोकरीची संधी निर्माण करणं हे व्यवसायाचं सामाजिक उद्दिष्ट आहे. म्हणजे व्यवसायामार्फत आपल्याला काय करता येतं? समाजामध्ये कुशल किंवा अकुशल असणाऱ्या ज्या काही व्यक्ती असतात त्यांना रोजगार उपलब्ध करून देता येतो. नोकरी देताना आर्थिकदृष्ट्या मागास व अपंग व्यक्तींना प्राधान्य दिलं जातं. जे काही आर्थिकदृष्ट्या मागास आहेत, जे अपंग आहेत त्या व्यक्तींना व्यवसायामध्ये प्राधान्य देऊन रोजगार दिला जातो. त्यानंतरचं पुढचं आहे कर्मचारी कल्याण. कुशल आणि अकुशल कर्मचारी हा समाजाचा भाग आहे. या कामगारांची काळजी घेतली तर समाजाचं कल्याण होतं. कामगार कल्याण साधण्यासाठी योग्य आणि नियमित मोबदला त्यांना दिला पाहिजे. कामाच्या ठिकाणी वेगवेगळ्या सेवा सुविधा पुरवल्या पाहिजेत. निपक्षपाती धोरण अवलंबलं पाहिजे आणि पगाराव्यतिरिक्त इतरही काही मोबदले त्यांना दिले असले पाहिजेत. म्हणजे फक्त समाजाचंच नाही तर कामगारांचं सुद्धा कल्याण हे व्यवसायानं केलेलं असलं पाहिजे. त्यानंतरचा पुढचा मुद्दा आहे सामाजिक प्रश्न सोडवण्यास मदत करणे. व्यवसायाला काय करावे लागतात? समाजातील प्रश्न सोडवण्यासाठी सुद्धा प्रयत्न करावे लागतात, मदत करावी लागते. अनेक सामाजिक समस्या निर्माण होत असतात. त्याच्यामध्ये वाहतुकीची कोंडी असेल, हवा व पाणी प्रदूषण असेल, वाढती झोपडपट्टी असेल. यामुळे काय होतात तर सामाजिक समस्या निर्माण होतात आणि या समस्यांबाबत व्यवसायानं जागरूक राहून हे प्रश्न कसे कमी करता येतील यासाठी प्रयत्न केले पाहिजेत. म्हणजे जसं आपण बघितलं की सहकारी साखर कारखान्यातून निर्माण होणारे जे काही निर्माल्य आहे किंवा जे काही सांडपाणी असेल किंवा ते मळी असेल ते आपण म्हणतो की त्याच्यापासून जनतेला धोका असतो किंवा त्याच्यामुळं काय होतं? पाणी प्रदूषण होतं, हवा प्रदूषण होतं. आणि हे कसं टाळता येईल यासाठी व्यवसायानं प्रयत्न केलेले असले पाहिजे. त्यानंतरचा पुढचा मुद्दा सांगता येईल सामाजिक कल्याणात सहभागी होता आलं पाहिजे. समाजाच्या सर्वसाधारण कल्याणासाठी व्यावसायिकांनी जागरूक असलं पाहिजे. त्यासाठी आवश्यक तिथं देणग्या दिल्या पाहिजेत. उच्च शिक्षणासाठी विद्यार्थ्यांना शिष्यवृत्ती दिल्या पाहिजेत. अशा अनेक मार्गांनी काय करता येतात? सामाजिक कल्याणामध्ये व्यावसायिकांना सहभागी होता येते. म्हणजे अशा पद्धतीने आपण काय सांगू शकतो? व्यवसायाची ही सामाजिक उद्दिष्टे. त्यानंतरचा पुढचा भाग आपण अभ्यासणार आहोत व्यवसायातील नफ्याची भूमिका. व्यवसायामध्ये नफ्याची भूमिका काय असते? तर खर्चापेक्षा महसुली उत्पन्न अधिक असणे म्हणजे नफा. प्रत्येक व्यवसाय कशासाठी स्थापन झालेला असतो? त्याचा मुख्य उद्देशच नफा मिळवणं हा असतो. तर नफा म्हणजे काय सांगता येईल आपल्याला की खर्चापेक्षा महसुली उत्पन्न अधिक असणं. म्हणजे खर्चापेक्षा मिळणारं उत्पन्न हे अधिक असणं म्हणजे नफा होय. तर ही जी सदरची डायग्रॅम दाखवलेली आहे याच्यामध्ये काय दाखवलेली आहे? नफ्याची भूमिका दाखवलेली आहे. त्याच्या अगोदर वरती दिले बघा. नफा म्हणजे काय? तर नफा बरोबर उत्पन्न वजा खर्च. नफा आपण कशाला म्हणतो? मिळणारं उत्पन्न वजा होणारा खर्च. म्हणजे समजा आपल्याला एखादा पेन तयार करायचा आहे तर तो पेन तयार करण्यासाठी आपल्याला 5 रुपये खर्च येतो
आणि तो पेन आपण बाजारपेठेमध्ये विकला तर आपल्याला त्याच्यापासून 10 रुपये उत्पन्न मिळतं. तर आपण नफा कसा काढतो की नफा बरोबर उत्पन्न वजा खर्च. उत्पन्न किती आहे आपलं? एका पेन पाठीमागं 10 रुपये उत्पन्न आहे आणि तो पेन तयार करण्यासाठी लागणारा खर्च किती आहे? 5 रुपये आहे. याचा अर्थ आपल्याला नफा किती झाला? 5 रुपये झाला. आपण कसा काढला? नफा बरोबर उत्पन्न वजा खर्च. आता आपण बघू ही नफ्याची भूमिका. तर या डायग्राममध्ये आपल्याला एकत्रित सर्व मुद्दे दिलेले आहेत. त्याच्यामध्ये गुंतवणूकदारांना परतावा, त्याच्यानंतर संशोधन व विकासाला चालना, त्यानंतर व्यवसायाचा वाढ आणि विस्तार, कार्यक्षमतेमध्ये वाढ, उदरनिर्वाहाचे साधन, धोका पत्करण्याचे फळ आणि व्यवसायात टिकून राहणे, अशा अनेक प्रकारची वैशिष्ट्ये भूमिका या नफ्याच्या या डायग्राममध्ये आपल्याला दाखवलेल्या आहेत. आता एक एक मुद्दा आपण सविस्तर अभ्यासू. त्याच्यामध्ये पहिला मुद्दा सांगितलेला आहे तो म्हणजे गुंतवणूकदारांना परतावा. व्यक्तीकडून व्यवसायात भांडवल गुंतवणूक करण्यापाठीमागील अपेक्षा काय असते? तर गुंतवणुकीवरील योग्य परतावा मिळावा अशी अपेक्षा असते आणि त्यासाठी व्यवसायाला चांगला नफा होणं हे अपेक्षित आहे. म्हणजे आपण काय करतोय की व्यवसायामध्ये भांडवल गुंतवतो आणि ह्या गुंतवलेल्या भांडवलावरती आपल्याला काय पाहिजे असतो? काहीतरी मोबदला किंवा परतावा पाहिजे असतो आणि त्यासाठी व्यवसायाला काय झाला असला पाहिजे? मोठ्या प्रमाणावरती नफा झालेला असला पाहिजे. त्यानंतरचं दुसरी भूमिका आहे संशोधन व विकास. व्यवसायाचा विकास व विस्तारासाठी पुरेसा नफा आवश्यक आहे. अधिक खर्च करून व्यवसाय सक्षम करता येतो, म्हणजे चांगल्या पद्धतीनं व्यवसायाचा विस्तार करता येतो आणि नवनवीन तंत्रज्ञानाचा वापर करून कमी उत्पादन खर्चात नाविन्यपूर्ण आणि दर्जेदार असं उत्पन्न राष्ट्राला उपलब्ध करून देण्याचं काम केलं जातं आणि त्यासाठी नवनवीन संशोधन आणि व्यवसायाचा विकास करणं हे खूप आवश्यक असतं. ही नफ्याची भूमिका आपल्याला सांगता येते आणि हे नफ्यामुळे शक्य होऊ शकतं. त्यानंतरचं पुढचं आहे वाढ व विस्तार. नफा मिळवणे हा अंतर्गत स्रोत आहे आणि त्या नफ्याचा वापर व्यवसायाचा विस्तार आणि वाढ करण्यासाठी केला जातो. नफ्याचा काही भाग हा पुनर्गुंतवणुकीसाठी किंवा विविधतेसाठी वापरता येतो. म्हणजे आपण काय करतोय? नफा कमवला तर तो सगळ्याच्या सगळा नफा काही व्यवसायामध्ये वाटत नाही किंवा सभासदांना किंवा मालकाला वाटला जात नाही. तर काय केलं जातं? त्यातील काही भाग साठवून ठेवतो आपण आणि या साठवलेल्या भागाचा आपण परत व्यवसायामध्ये गुंतवणुकीसाठी उपयोग करतो. त्याच्याचबरोबर व्यवसायाच्या वेगवेगळ्या संकल्पना राबवण्यासाठी वेगवेगळ्या त्याचं औद्योगिकरण करण्यासाठी त्याचा वापर करत असतो. म्हणजे नफ्यामुळं काय होतं? तर व्यवसायाचा वाढ आणि विस्तार करण्यास मदत होते. त्यानंतरचं पुढचं आहे कार्यक्षमतेत वाढ. नफ्यामुळं वेळेत कामगारांचं वेतन होतं, नियमित त्यांना पगार मिळतो, त्यामुळं त्यांना काम करण्यासाठी प्रेरणा मिळते आणि त्यामुळं काय होतं? ते संपूर्ण कार्यक्षमतेने काम करतात, म्हणजे मन लावून काम करतात. स्वतःचीच कंपनी आहे, आपल्याला वेळच्या वेळेला पगार देते, आपण त्याच्या जीवावरती व्यवस्थित राहू शकतोय, हे एक आत्मविश्वास निर्माण होतो आणि त्यामुळं कर्मचारी आपुलकीच्या भावनेनं अधिक कार्यक्षमतेने काम करू शकतात. त्यानंतरचं पुढची भूमिका आहे उदरनिर्वाहाचे साधन. जीवन जगायचं असेल तर त्यासाठी माणूस काय करतोय? व्यवसायामध्ये नफा मिळवतो. जीवन जगायचे, पैशाची उपलब्धता करून घ्यायची, त्यासाठी व्यवसाय केला जातो. पुरेसा नफा मिळवून तो विविध गरजा पूर्ण करत असतो. जीवनावश्यक गरजेबरोबरच इतरही गरजा या नफ्यातून काय केल्या जातात? व्यक्तीच्या पूर्ण होऊ शकतात आणि त्यामुळं चांगलं जीवनमान समाधानकारकपणे जगण्यासाठी व जीवनमानाचा दर्जा उंचवण्यासाठी नफा मिळवणं हे आवश्यक आहे. म्हणजे नफा हे काय आहे? माणसाच्या उदरनिर्वाहाचे साधन बनले आहे. त्यानंतरचं पुढचं आहे धोका पत्करण्याचे फळ. व्यवसायात व्यावसायिकानं धोका पत्करलेला असतो आणि ह्या धोक्याच्या बदल्यात त्याला काय मिळत असतो? नफा बक्षीस म्हणून मिळत असतो. ज्या धोक्यांचा विमा उतरवता येत नाही त्याचा मोबदला हा नफ्याच्या स्वरूपामध्ये मिळत असतो.
म्हणजे धोका पत्करतो आपण व्यवसायामध्ये आणि त्याच्या बदल्यामध्ये ते आपल्याला काय मिळू शकतं, तर त्याचं फळ म्हणून आपल्याला नफा मिळत असतो. त्यानंतरचं पुढचं आहे, जर प्रतिकूल मागणी असेल, प्रतिकूल सरकारी धोरण असेल, तर अशा परिस्थितीमध्ये आपण काय करतोय, धोका स्वीकारतोय. एखाद्या व्यवसायामध्ये एखाद्या वस्तूला मागणी कमी आहे किंवा सरकारचं धोरण कडक झालेलं आहे, तर अशा पद्धतीचे धोके व्यवसायामध्ये असतात. तर हे धोके पत्करलेत आणि त्याचं फळ म्हणून आपल्याला हा नफा मिळत असतो. त्यानंतरचं पुढची भूमिका आहे व्यवसायात टिकून राहणे. नफा प्राप्तीमुळेच व्यवसायामध्ये किंवा स्पर्धेच्या काळामध्ये बाजारपेठेमध्ये टिकून राहण्यास व्यवसायाला मदत होत असते. व्यवसायात पुरेसा नफा मिळत नसेल तर स्पर्धेमध्ये तो व्यवसाय टिकून राहू शकत नाही. त्यासाठी जर व्यवसायामध्ये टिकून राहायचं असेल तर व्यवसायानं जास्तीत जास्त नफा मिळवणं हे आवश्यक असते. आता यानंतरचा पुढचा भाग आपण अभ्यासणार आहोत, व्यवसाय कृतींचे वर्गीकरण. आता जे व्यवसायाच्या कृती आहेत, या व्यवसाय कृती या 2 प्रकारच्या असतात. त्याच्यामध्ये एक उद्योग असतो आणि दुसरं असतो तो म्हणजे वाणिज्य. आता उद्योग आणि वाणिज्य या संकल्पना नेमक्या काय आहेत हे आपल्याला अभ्यासायचं आहे आणि त्यासाठी आपल्याला हा एक चार्ट अभ्यासायचा आहे. त्या चार्टमध्ये काय दिले, व्यवसायाच्या 2 संकल्पना किंवा व्यवसायाच्या कृती. त्याच्यामध्ये एक आहे उद्योग आणि दुसरा आहे वाणिज्य. उद्योगामध्ये परत वेगवेगळे प्रकार येतात. त्याच्यामध्ये पहिले येतो प्राथमिक उद्योग, त्याच्यानंतर दुय्यम उद्योग आणि तिसरा आहे तो सेवा उद्योग. उद्योगाचे वर्गीकरण 3 प्रकारच्या उद्योगामध्ये केलेलं आहे, प्राथमिक उद्योग, दुय्यम उद्योग आणि सेवा उद्योग. प्राथमिक उद्योगामध्ये काय काय येतं, तर त्याच्यामध्ये प्राथमिक उद्योगामध्ये शेतीचा समावेश होतो. त्याच्यानंतर वेगवेगळे निष्कर्षक जे काही उद्योग असतात त्यांचा समावेश होतो आणि जैविक उद्योगांचा समावेश होतो. तर दुय्यम उद्योगामध्ये उत्पादनाचा समावेश होतो किंवा बांधकामाचा समावेश होतो. दुय्यम उद्योगामध्ये आपण काय करतोय, कच्च्या मालावरती प्रक्रिया करतोय आणि त्यातून नवीन वस्तू तयार करतोय, म्हणून त्याला दुय्यम उद्योग असं म्हटलेलं आहे. तर त्याच्यामध्ये एखाद्या वस्तूचं उत्पादन असेल किंवा अनेक साधनांमधून केलेलं बांधकाम असेल त्याचा समावेश होतो. त्याच्यानंतरचा उद्योग आहे तो म्हणजे सेवा उद्योग. सेवा उद्योगामध्ये कशाचा समावेश होतो, तर वाहतूक ही काय करते, माल एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी पोहोचवण्याची सुविधा उपलब्ध करून देत असते. त्याच्यानंतर बँक काय करते, ज्यांच्याकडे जास्तीचे पैसे शिल्लक आहे त्यांचे पैसे सुरक्षित ठेवण्याचं काम, ठेव स्वरूपात स्वीकारण्याचं काम करते आणि ज्यांना गरज आहे त्यांना कर्ज उपलब्ध करून देण्याचं काम किंवा सेवा पुरवते. म्हणजे हा सुद्धा काय आहे, एक सेवा उद्योग आहे. त्यानंतर हॉटेलसारखा व्यवसाय असेल. हॉटेल व्यवसायात काय केलं जातं, व्यक्तींची जी काही खाण्याची पिण्याची गरज असेल ती भागवली जाते आणि त्याच्या बदल्यामध्ये त्यांच्याकडून पैसे घेतले जातात. पर्यटन असेल, म्हणजे व्यक्तींना फिरायला जायचं असेल, वेगवेगळ्या ठिकाणांना भेटी द्यायची असतील तर ती पर्यटन सेवा जी आहे ती त्या व्यक्तींना त्या ठिकाणी पोहोचवण्याचं, तिथून परत आणण्याचं, त्यांना वेगवेगळ्या सुविधा पुरवण्याचं काम करत असते. त्यानंतर मनोरंजन, नाटकं असतील, सिनेमे असतील, यासारखे जे काय उद्योग आहेत हे काय करत असतात, व्यक्तींना त्यांचं मनोरंजन करून देण्याचं काम करत असतात, त्याच्या बदल्यामध्ये ते पैसे मिळवण्याचं काम करत असतात. म्हणजे अशा पद्धतीनं उद्योग हे वेगवेगळ्या प्रकारामध्ये विभागलेले आहेत. आता वाणिज्य याचा अर्थ काय किंवा वाणिज्याचं विघटन कसं केलेलं आहे बघा. वाणिज्यामध्ये परत 2 प्रकार पडतात. एक म्हणजे व्यापार आणि दुसरं आहे व्यापाराची अनुषंगिक साधने. तर व्यापारामध्ये परत वेगवेगळे 2 प्रकार आहेत. एक आहे तो म्हणजे अंतर्गत व्यापार आणि दुसरा आहे तो आंतरराष्ट्रीय व्यापार. जो व्यापार देशातल्या देशात चालतो त्याला आपण अंतर्गत व्यापार असं म्हणतोय आणि जो व्यापार आंतरराष्ट्रीय पातळीवरती म्हणजे अनेक देशांमध्ये चालतो त्याला आपण आंतरराष्ट्रीय व्यापार असं म्हणतो. अंतर्गत व्यापारामध्ये परत घाऊक व्यापार आणि किरकोळ व्यापार हे 2 प्रकार येतात. घाऊक व्यापारामध्ये काय करायचे की डायरेक्ट कंपनीकडून माल खरेदी करायचे आणि ग्राहकांना विकायचं.
म्हणजे डायरेक्ट होलसेल दुकानदार आपण जे म्हणतो तशा पद्धतीचे. आणि दुसरा आहे तो किरकोळ व्यापार. तर किरकोळ व्यापारी काय करतोय, तर घाऊक व्यापाऱ्यांकडून माल खरेदी करतो आणि थोडासा नफा घेऊन तो काय करत असतो, ग्राहकांना विकण्याचं काम करतो. त्याला आपण किरकोळ व्यापार असं म्हणतो. हे झालं अंतर्गत व्यापाराच्या बाबतीमध्ये. आंतरराष्ट्रीय व्यापारामध्ये कोणकोणते प्रकार येतात, तर त्याच्यामध्ये आयात व्यापार. आयात म्हणजे इतर देशांकडून वेगवेगळ्या वस्तू आणि सेवांची खरेदी करणं, त्याला आपण आयात असं म्हणतो. दुसरा आहे निर्यात व्यापार. निर्यात व्यापारामध्ये वस्तू आणि सेवा या दुसऱ्या देशांना पुरवण्याचं काम किंवा दुसऱ्या देशांना विकण्याचं काम केलं जातं, त्याला निर्यात असं म्हणतात. आणि तिसरा आहे तो म्हणजे पुनर्निर्यात व्यापार. म्हणजे आयात आणि निर्यात, म्हणजे एकाच्या बदलेमध्ये दुसऱ्या वस्तू परत एका वस्तूची आयात करायची आणि दुसऱ्या वस्तूंची निर्यात करायची, त्याला आपण पुनर्निर्यात, म्हणजे पुन्हा त्याची काय केली जाते, विक्री केली जाते, त्याला आपण पुनर्निर्यात व्यापार असं म्हणतो. म्हणजे अशा पद्धतीनं हा व्यापार आपल्याला सांगता येईल. त्याच्यानंतर वाणिज्याचा दुसरा भाग येतो तो म्हणजे व्यापाराची अनुषंगिक साधने. जी व्यापाराशी संबंधित असणारी जी काही साधने आहेत त्याचा समावेश याच्यामध्ये होतो. त्याच्यामध्ये वाहतूक असेल, त्याच्यानंतर गोदाम असेल की ज्या ठिकाणी आपण काय करू शकतो, वस्तूंचा साठा करून ठेवू शकतो. त्यानंतर विमा असेल, बँका असतील, जाहिरात करणाऱ्या कंपन्या असतील, व्यापारी अभिकर्ते असतील की जे व्यापारास मदत करतात, आणि संदेश वहन असेल. म्हणजे अशा प्रकारे या व्यवसायाचं परत 2 घटकांमध्ये वर्गीकरण केलं जातं, उद्योग आणि वाणिज्य. आता हे जे व्यवसाय आणि उद्योग आणि वाणिज्य हा जो भाग आहे हा आपण सविस्तर पुढच्या तासाला अभ्यासणार आहोत. ठीक आहे. तर आज या ठिकाणी आपण इथेच थांबू. धन्यवाद.